Friends, carboxylic acid, that part we are considering, and under that chemical properties. Now we will consider action of ammonia on carboxylic acid. Although I have taken example, it can be any alkyl group or aryl ring, म्हणजे मिथाइल इथाइल किंवा फिनाइल बेन्झीन रिंग, तर सगळ्यांनाही लागू आहे. आणि एक स्टेप पुढे जाऊन आपण मग डायकार्बॉक्सिलिकला पण हे जे काय शिकणार ते लागू आहे. म्हणून जनरल आर किंवा अराईल असं न लिहिता एक एक्झाम्पल घेतलं. शेवटी रिॲक्शन इथं होणार आहे एक गोष्ट. नाउ दिस इज कार्बॉक्सिलिक ॲसिड रिॲक्टेड विथ अमोनिया इन प्रेझन्स ऑफ वॉटर. न बोथ आर वीक. हे नॉमेनक्लेचर वगैरे प्रत्येक वेळेला लिहित नाही, आपल्यालाही माहीत झालं आहे. बोथ आर वीक. वीक ॲसिड, वीक बेस, म्हणजे वॉटरमध्ये हा सेपरेटली जरी डिझॉल्व केला तरीसुद्धा वॉट एव्हर इज डिझॉल्व्ड आउट ऑफ दॅट हाऊ मेनी गेट आयोनाइज्ड, तर संख्या कमी असते. वॉट एव्हर इज डिझॉल्व्ड आउट ऑफ दॅट हाऊ मेनी गेट आयोनाइज्ड गिविंग फ्री H+ आयन्स, किंवा याच्यातून NH4OH तयार होतो पाण्यात गिविंग फ्री OH- आयन्स, ते कमी असतं. पण कमी का असेल असं आहेत ना, म्हणून वीक ॲसिड वीक बेस. ओके, आता सरळ कळतं आहे की ॲसिड बेस असल्यानंतर हा कार्बॉक्सिलिक ॲसिड नाही का, भले वीक असे ना, हा बेस आणि वॉटरच्या प्रेझन्समध्ये तर मग आणखी रिॲक्टिव्हिटीला सोय. पण तरी पण इक्विलिब्रियम सांगितलेलं आहे बघा, ते बोथ आर वीक. ते मेन कारण आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ते प्रत्येक वेळेला तेच कारण असतं असं नाही, पण इथं ते मेन कारण आहे. म्हणून इक्विलिब्रियम सांगितलेलं आहे आणि इन प्रेझन्स ऑफ वॉटर डायल्यूट सोल्युशन. ओके, इन प्रेझन्स ऑफ वॉटर. तर मग काय होणार ॲक्च्युली, कार्बॉक्सिलिक ग्रुप कुठलाही असेल, समजा एक्झाम्पल म्हणून आपण ॲसिटिक ॲसिड घेतलं आहे, तर जे काही थोड्या प्रमाणात असतील त्यातले जे काही थोड्या प्रमाणात असतील, रूटीन 2 लोन पेअर्स दाखवलेले नाही आहेत, मायनस चार्ज प्लस H+ नाही का, ॲक्वस सोल्युशन पाण्यामध्येच आहे. मग हजारोमध्ये समजा एक 8-10, सोपा अंदाजे आकडा सांगतो आहे, म्हणजे फरक त्याच्याविषयी मोठा असतो. तर तेवढे तरी H+ आहेत, तेवढे H+ पहिला रिॲक्ट होतील. ते रिॲक्ट झाले अमोनियाबरोबर, म्हणजेच नायट्रोजन, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन नायट्रोजन इन अमोनिया, आणि हा ॲसिडमधून कार्बॉक्सिलिक ॲसिडमधून आलेला H+ लोन पेअर, आणि हे एम्प्टी ऑर्बिटल. आणि आता आपल्याला हे माहिती आहे तरी थोडक्यात एकदा लिहितो. आणि मग ही लोन पेअर, आणि लोन पेअर एंटायरली इज ऑफ नायट्रोजन, आणि हा प्रोटॉन आहे, फक्त इलेक्ट्रॉन नाही आहे त्याच्याकडे, म्हणून H+ प्रोटॉन, H+ आयन. त्यामुळं ओव्हरऑल प्लस एक प्रोटॉन जास्त राहतो याच्यामध्ये, म्हणून प्लस चार्ज पूर्ण त्या ग्रुपवर +1 चार्ज तो डेव्हलपच होतो ॲक्च्युली. टोटल प्रोटॉन्स मोजले, नायट्रोजन हायड्रोजन 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 आणि हा पण, आणि टोटल इलेक्ट्रॉन्स मोजले तर तुम्हाला कळेल, करून बघा. ओके, देअरफॉर दिस इज NH4+ आयन. आणि मग इथं काउंटर आयन कोण असेल त्याप्रमाणे तो सॉल्ट. म्हणजे आता हा हे सेपरेटली आम्हाला कळलं, सोपं आहे. तर इथं मी ते लिहितो. आता एक्झाम्पल घेतलं तर ते तुम्ही जनरलाइज करायचं. आर समजायचं, मिथाईलच्या ऐवजी इथाईल वगैरे, किंवा अराईल समजायचं, फिनाईल किंवा आणखी कोण, फरक काहीच पडत नाही. आणि त्यामुळं मग O-, आणि हा H+ आणि अमोनियाचा NH4+, कळलं का. आणि त्यामुळं मग ती चार्जला रिलेटेड ती इलेक्ट्रॉन पेअर तेवढीच लिहितो. 2 लोन पेअर्स लिहित नाही सध्या, लिहिण्याच्या सोयीसाठी काही वेळेला टाळतो आपण. NH4+, म्हणजे हा सॉल्ट झाला. मग तो ॲसिडिक हायड्रोजन इफ इट इज रिमूव्ड, IC ॲसिड रिप्लेस्ड बाय AT, त्याप्रमाणे तो ॲसिटेट इन जनरल, कार्बॉक्सिलेट, बेन्झोएट, इथेनोएट, मिथेनोएट, AT IUPAC कॉमन, कुठलंही घ्या, फॉर्मेट कॉमन. तसं हा ते नॉमेनक्लेचर वगैरे सुरुवातीला बघितलं, जस्ट फास्ट आता उल्लेख केला. अमोनियम ॲसिटेट,
अमोनियम इथेनोएट IUPAC असतं ते ठीक आहे. हे झालं. दिस इज न्यूट्रलायझेशन. हे जे काय आत्ता झालं हे न्यूट्रलायझेशन. ॲसिड अँड बेस रिॲक्ट विथ इच अदर टू गिव्ह सॉल्ट. ओके. आणि मग HCl NaOH टाईप असतं ते तिथं पण बोथ गेट न्यूट्रलाइज हे महत्त्वाचं आहे त्यातलं. टू गिव्ह सॉल्ट अँड वॉटर म्हणतो आपण. इथं आता NH3 आहे. NH4OH असं लिहिलं असं तर सॉल्ट अँड वॉटर. ओके. पाण्यामध्ये तसं पण आहे ना. ठीक आहे. मुद्दा एक क्लिअर झाला की विथ अमोनिया कार्बॉक्सिलिक ॲसिड्स गेट न्यूट्रलाइज फर्स्ट. इथं सोपी रिॲक्शन आहे. ह्याच्या पुढे जाऊन एक मुद्दा आहे. when this is dried म्हणजे यातलं मॉइश्चर काढून टाकायचं. हे जे मॉइश्चर रिॲक्शन झालं, न्यूट्रलायझेशन झालं, त्यानंतर मॉइश्चर काढून टाकायचं. when this is dried and further strongly heated, when it is dried and further strongly heated, हे मॉइश्चर काढून टाकल्याने याला फर्दर स्ट्रॉंग हीट केलं तर काय होतं? अमाइड फॉर्मेशन टेक्स प्लेस. आता अमाइड फंक्शनल ग्रुप म्हटलं की लगेच आपला 11 पासून चालू आहे. अमाइड फॉर्मेशन टेक्स प्लेस हे असं पहिल्यांदा सांगून टाकलं. आता ते कसं बघूया, ते महत्त्वाचं आहे. मग लिहिताना कसं लिहितात ते पहिला दाखवतो. अमाइड फॉर्मेशन टेक्स प्लेस म्हणजे आता हा मायनस प्लस आता लिहित नाही, मग वरती लिहिलं आहे. स्ट्रॉंगली हिटेड, त्याच्या आधी ड्राय केलेलं आहे, ते उल्लेख केला आहेस मग मी, त्या फॉर्ममध्येच ते होऊ शकतं. अमाइड फॉर्मेशन म्हणजे याचा अर्थ तुम्ही अगदी थोडंसं मॅथमॅटिकल अप्रोचने विचार केला तरी लक्षात येतं की अमाइड फॉर्मेशन व्हायचं असेल तर यातला H2O बाहेर पडला पाहिजे. म्हणजे ते डिहायड्रेशनसारखं झालं. म्हणजे डिहायड्रेशन रिॲक्शन म्हणता येत नाही. तिथं पाय बॉन्ड तयार होतो वगैरे ते वेगळा. म्हणजे वॉटर इज रिमूव्ड त्या अर्थाने. आणि म्हणून मग बघा अमाइड फॉर्मेशन इथं कोण घेतलं असेल त्याप्रमाणे हा मिथाईल, इथाईल, अराईल, फॉर एक्झाम्पल फिनाईल. ओके. अमाइड फॉर्मेशन प्लस वॉटर. आता हे महत्त्वाचं आहे याच्यामध्ये की समजा की वेन टू कार्बॉक्सिलिक ॲसिड अँड अमोनिया इन ॲक्वस सोल्युशन वेन इट इज रिॲक्टेड. आता वीक असल्यामुळे रिॲक्शन फास्ट होण्यासाठी इथं नॉर्मल हिटिंग करतात. हे हिटिंग सिम्बॉल म्हणजे नॉर्मल हिटिंग म्हणजे वॉर्म वगैरे किंवा जरा पुढं. पण हे पहिला मॉइश्चर काढून टाकायचं म्हणजे परत हिटच करायला लागेल. अँड फर्दर स्ट्रॉंगली हिटेड, तर हे वेगळं आहे. स्ट्रॉंगली हिटेडला हे सिम्बॉल स्ट्रॉंगली हिटेडसाठी नाही आहे, हे नॉर्मल हिटिंगसाठी आहे. वेन स्ट्रॉंगली हिटेड अमाइड फॉर्मेशन टेक्स प्लेस असं सांगितलं आणि रिॲक्शन लिहिली. आणि मग हा ॲसिटिक ॲसिडला रिलेटेड असल्यामुळं त्याच्यावरून त्याचं नाव आलं ॲसिटामाइड. अमाइड, AMIDE, अमाइड. इथेनॉइल अमाइड. इथेनॉइक ॲसिड, IUPAC नेम. ॲसिड असतं तर असं ॲसिड असतं तर त्याच्यावरून नाव. फंक्शनल रूप वगैरे बघितलं तर आपल्याला एक म्हणजे काही गोष्टी आपल्याला डायरेक्ट रिॲक्शन म्हणून अपेक्षित असतात, काही मेकॅनिझम म्हणून अपेक्षित असतात. पण तरी आपण काही मेकॅनिझम्स बघितलेले आहेत. आता त्या बघितल्यामुळं काय होतं की हे कसं होतं याचा अंदाज हे एवढंच अपेक्षित आहे आणि असंच लिहिणं डायरेक्ट किंवा जे MCQs वगैरे जरी आले तरी असं काहीतरी मिक्स होऊन येणार या टॉपिकमधलं त्या टॉपिकमधले 2-4 रिॲक्शन्स आणि क्वेश्चन येतो. ओके. नसलेली रिॲक्शन किंवा एक्सपेक्टेड नसलेली मेकॅनिझमशी रिलेटेड पॉईंट असं येत नाही, आलेलं नाही आहे ॲक्च्युली. तुम्ही परीक्षेमधले 5-7 वर्षाचे मागचे पेपर काढून बघा आणि NCERTचं बुक काढून बघा. ज्या टॉपिकचे अभ्यास झाले तेवढे टॉपिक काढून चेक केले तरी चालेल. तरी आपण बघितलेलं आहे ना. तर त्याचं कारण आहे. आता पहिला एवढं समजलं की न्यूट्रलायझेशन रिॲक्शनला अडचण याचं काय कारण नाही. एक्झाम्पल कुठलंही घेतलं असं चाललं असतं. ॲसिडिक हायड्रोजन वेन डिझॉल्ड इन वॉटर हायड्रोलिसिस तर H+ आणि अमोनिया आणि हा मायनस. त्यामुळं समजा HCl तरी असतं तरी NH4Cl झालं नसतं का? तसंच फक्त तो स्ट्रॉंग आहे ॲसिड HCl. हे लक्षात आलं. अँड वेन इट इज ड्राईड अँड फर्दर स्ट्रॉंगली हिटेड अमाइड फॉर्मेशन टेक्स प्लेस म्हणजेच वॉटर इज गिवन आउट. आता हे न्यूट्रलायझेशनचं मेकॅनिझम तरी जरी सांगितलं असलं तरी ते सोपं आहे. आता अमाइड फॉर्मेशन असं डायरेक्ट लिहिणं अपेक्षित आहे. हे उल्लेख करणं 2 मार्काला असेल तर, नाहीतर डायरेक्ट रिॲक्शन लिहितो आपण. जे पूर्वी आपण शिकलो त्याच्यावरून म्हणजे डायरेक्टला सिलेबसला लागणाऱ्या गोष्टी आणि काही 1-2 रिॲक्शन्स
त्याच्यावरून याचं मेकॅनिझम फार डिटेल शिकून वेळ घालवायचा नाही, पण त्याच्यावरून आपल्याला याचा अंदाज येतो. मग तो एकदा बघून घ्यायचा. फक्त तो आपल्याला या टाईपच्या रिॲक्शन्स लक्षात राहण्यासाठी म्हणून शिकतो आहे हे पण माहीत असावं. ज्या डायरेक्ट पाहिजेत, माहिती पाहिजे सगळं. ओके, म्हणजे तुम्ही ते विदाऊट प्रेशर शिकणार. तर त्या संदर्भातली थोडीशी आयडिया देण्यासाठी इथं ऑलरेडी थोडं लिहून मग फास्ट एक्सप्लेन करतो की फर्दर स्ट्रॉंग हिटेड हे अमाईड कसं काय तयार होतं. फक्त लक्षात घ्या की ती मेकॅनिझम डायरेक्टली अमाईड फॉर्मेशन या अर्थाने मेकॅनिझम एक्सपेक्टेड नाही, पण त्यातली केमिस्ट्री मेकॅनिझम शिकवताना जे सांगतो ते इकडं तिकडं लागतंच आपल्याला. ओके, म्हणून बघूया मग हे पुस्तक. आणि म्हणून ते ऑलरेडी थोडंसं लिहून पटकन कवर करतो अमाईड फॉर्मेशन. सो कार्बॉक्सिलिक ॲसिड्स विथ अमोनिया फर्स्ट गेट न्यूट्रलाइज्ड and give corresponding ammonium salt, and when that ammonium salt, when moisture is removed, म्हणजे trace amount of water पण नको, म्हणजे म्हणून dried and further strongly heated, we get amide, corresponding amide. ओके, येस, थोडं मुद्दाम आधी लिहून ठेवलं, काही गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळं, आणि काही महत्त्वाच्या गोष्टी चर्चा करण्यासाठी वेळ मिळावा आणि यातल्या काही झालेल्या गोष्टी असतील म्हणून आधी लिहून ठेवलं. जसं बघा, कार्बॉक्सिलिक ॲसिड नामुळे न्यूट्रलायझेशन आधी पण दिलं होतं. ड्राय करून फर्दर स्ट्रॉंग हिटिंग केलं तर अमाईड तयार होतं. ते रिॲक्शन लिहिली. थोडंसं त्याचं असं कसं होतं ते थोडक्यात शिकून घेऊया. आता ड्राय केलं, स्ट्रॉंग हिट केलं, म्हणजे मॉइश्चर निघून गेला आणि हा मिळाला. मग ॲक्वस सोल्युशनमध्ये सुद्धा ही जर रिव्हर्सिबल आहे रिॲक्शन, अमोनियम ॲसिटेट हे तोच आहे तो. ॲक्वस सोल्युशनमध्ये सुद्धा रुटीन टेम्परेचरला पण ही रिव्हर्सिबल आहे. तर ड्राय केल्यानंतर स्ट्रॉंग हिटिंग, फर्दर स्ट्रॉंग हिटिंग, न्यूट्रलायझेशन झाल्यानंतर हे रिव्हर्सिबल असणारच. म्हणजेच काय असणार, सेम थिंग, फक्त तो प्रोडक्ट असल्यामुळं आता रिव्हर्सिबल रिॲक्शन. आता मी लिहिताना आता प्रोडक्ट आहे हा पण रिव्हर्सिबल असणार अशा अर्थाने लिहितो, म्हणून मी हा इकडे लिहिला. आणि हा रिव्हर्सिबल असणार म्हणजे काय असणार, म्हणजेच ही रिॲक्शन ते प्रोडक्ट इकडे लिहिलं. कळलं का मुद्दा. ॲक्वस सोल्युशनमध्ये पण ही रिव्हर्सिबल होती म्हणजे असते. तर याला ड्राय करून फर्दर स्ट्रॉंग हिट केलं, जे इथं स्ट्रॉंग हिट नव्हतं. आणि ॲक्वस सोल्युशन ॲक्च्युली त्याचं सॉल्वेशन करतात आयन्सला, त्यामुळं रिव्हर्सिबलला तसं जरा विरोध, तरी रिव्हर्सिबल आहे. म्हणजे मॉइश्चर नाही आहे आणि परत स्ट्रॉंग हिटिंग आहे. तर त्या कंडिशनमध्ये इथं जसं आहे तसं हा रिव्हर्सिबल असणारच. मग त्याची रिव्हर्सिबल रिॲक्शन दिली. ड्राय करून आल्यानंतर पण तो या फॉर्ममध्ये त्याचा इक्विलिब्रियम असतो. ड्राईड अँड स्ट्रॉंग हिटिंग पहिला समजून घ्या. आता बघा, आता यात मेकॅनिझम 2-3 पद्धतीने सांगता येते. मी त्यात आपल्या लेवलला नीटचा वगैरे सगळा त्या लेवलचा विचार करून जरा सिम्प्लिफाय केलेली आहे. इट इज नॉट रॉंग, मॉडिफाय केलेली आहे त्या लिमिटमध्ये, विदाऊट व्हायोलेटिंग एनी केमिस्ट्री रूल्स. ओके, आता तुम्हाला जर मागचा अभ्यास असेल तर तुम्हाला पण लक्षात यायला लागेल किंवा मी सांगितलं कळेल. दिस इज पोलार कार्बॉक्सिलिक ग्रुप मधला कार्बोनिल ग्रुप आणि कार्बन डेल्टा पॉझिटिव्ह, त्यामुळे हा डेल्टा निगेटिव्ह, हा डेल्टा पॉझिटिव्ह बारीक लिहिलेलं आहे. बोलतोय मी, हा डेल्टा पॉझिटिव्ह, हा डेल्टा निगेटिव्ह. अँड दिस इज मोर पोलार बिकॉज ऑफ रेझोनन्स. कार्बॉक्सिलिक ॲसिडच कार्बॉक्सिलिक ॲसिड का आहे, म्हणजे कार्बॉक्सिलिक ॲसिड वेन डिझॉल्व्ड इन वॉटर OH बॉन्ड हायड्रोलिसिस का होतो. अल्कोहोलमधला OH बॉन्ड हायड्रोजन बॉन्डिंग असून वॉटरेबल सोल्युबल असून का होत नाही. तर त्याचं कारण मागं जाऊन याच टॉपिकमध्ये बघितलेलं आहे आपण. फंक्शनल ग्रुपच्या वेळेला पण बघितलं आहे 11वीत. केरवेवर रेझोनन्समुळं नाही का. आता ते लोन पेअर आणि ते सगळं सुरुवातीला याच टॉपिकमध्ये घेतलं आहे, मी फक्त उल्लेख करतो बघायचं. रेझोनन्समुळं इलेक्ट्रॉन डेन्सिटी, म्हणजेच थोडक्यात आता सांगून टाकतो झालेलं आहे. दिस बिकम्स मोर पोलार आणि मोर पोलार असल्यामुळे अटॅक ऑफ द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन नायट्रोजन इन अमोनिया, म्हणजेच हा सध्या कुठल्या फॉर्ममध्ये अटॅक करतो, न्यूक्लिओफाईल. आणि तो स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल आहेच. प्लस हा इथं जो तयार झाला आहे इक्विलिब्रियम, हा मोर पोलर आहे बिकॉज ऑफ रेझोनन्स. मोर पोलार बिकॉज ऑफ रेझोनन्स. कोण बरं, हा कार्बोनिल ग्रुप. का बरं, तर रेझोनन्स. मग त्याचा दुसरा रेझोनेटिंग फॉर्म त्याच्यामध्ये
इथं पॉझिटिव्ह इथं निगेटिव्ह, म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी अशी आहे. म्हणजे इथं हा मोर पोलर आहे, त्यामुळं हा जो लोन पेअर इथं अटॅक करणार इन द फॉर्म ऑफ न्यूक्लिओफाईल. मग इन द फॉर्म ऑफ न्यूक्लिओफाईल अटॅक केलं की काय होईल बघा बरं. त्या मोमेंटला नेहमीचे लोन पेअर 2 आहेत, तिथं लिहिलं नव्हतं, इथं लिहिलं. चला, नेहमीचे 2 लोन पेअर आहेतच, प्लस हा जोडीमधला पायवाला. द मोमेंट दिस लोन पेअर अटॅक्स, दिस पाय गेट्स ट्रान्सफर्ड इन द फॉर्म ऑफ अँड गेट्स कन्वर्टेड इन टू ऑर इन द फॉर्म ऑफ लोन पेअर. त्यामुळे असं झालं. आणि त्यामुळं बघा काय झालं. मग आता लोन पेअरचा शेड पेअर झाला अमोनियामधला नायट्रोजन, आणि आधीचे 3 हायड्रोजन होतेच, म्हणजे इथं पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झाला. लोन पेअर आहे ती शेड पेअर झाली, म्हणजे एक इलेक्ट्रॉन याचा आणि एक इलेक्ट्रॉन त्याचा असल्यासारखं, म्हणून तो पॉझिटिव्ह चार्ज त्या नायट्रोजनवरती. आणि ही पायवाली इलेक्ट्रॉन शेड पेअर पूर्ण ऑक्सिजनकडे गेली. रुटीन लोन पेअर 2 होतेच, त्यामुळे तिथं निगेटिव्ह चार्ज. ओके, तेवढं समजलं. हा OH बॉन्ड होताच. आणि मग मागच्या मेकॅनिझम पुन्हा आठवा मी म्हणतोय. अँड द मोमेंट दिस लोन पेअर अगेन वेन इट इज शेअर्ड, दिस गोज आउट इन द फॉर्म ऑफ OH मायनस आयन्स. आणि मग तो OH मायनस आयन फॉर्ममध्ये बाहेर गेला. आता अशा प्रकारचं एक्झाम्पल आपण कुठं बघितलं बघा, कुठल्या तरी मेकॅनिझम्स मी सांगितले होते, त्यावेळेला पण म्हटलं होतं की या मेकॅनिझम उपयोगाला येतात. आता ती मेकॅनिझम केली नसेल तर ही केल्यानंतर ती तुम्हाला सोपी जाईल. ओके, पण असं लेट करायचं नसतं. ओके, आणि मग बघा जे सांगितलं तेवढा बदल. ही लोन पेअर अगेन वेन इट गेट्स शेअर्ड, म्हणजे पाय फॉर्ममध्ये, त्यावेळेला ही शेड पेअर जाणार. आणि म्हणजेच तो कुठल्या फॉर्ममध्ये बाहेर गेला बघा, नाही का. त्या मोमेंटला लोन पेअर आले ॲरो. आता लक्षात आलं की ॲरो पण टाळला तर चालू शकतो. आता हा प्रोटॉन पॉझिटिव्ह चार्जमुळं हा NH बॉन्ड पण मोर पोलर आहे. मग हा इथं प्रोटोनेशन करून दाखवून म्हणजे रिमूव्हल इझी असं पण दाखवता येईल. म्हणजे दाखवण्याची पद्धती असते. म्हणजे तसं करू, म्हणजे तुम्हाला आणखी सोपं जाईल. दाखवण्याची पद्धती असते बघा, तसं करूया म्हणजे तुम्हाला आणखी सोपं होईल ते. ओके, रिॲक्शन मेकॅनिझम म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा आता. आणि मग इथं पण लोन पेअर आहे. आणि हा आता मात्र बिकॉज ऑफ पॉझिटिव्ह चार्ज द NH बॉन्ड इज मोर पोलर. NH बॉन्ड असा पण पोलर आहे, पण हा NH बॉन्ड इथं लोन पेअरचं शेड पेअर झाल्यामुळं मोर पोलर, पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झाला आहे नायट्रोजनवरती. त्यामुळे 1 हायड्रोजन ॲटम या तिन्हीपैकी कुठलाही, फॉर एक्झाम्पल दिस 1 हायड्रोजन ॲटम हॅज टेंडन्सी टू गो आउट इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स. तो H+ आयन्स फॉर्ममध्ये बाहेर गेला की इथं प्रोटोनेशन होणार, म्हणजे हायड्रोजन इट गोज आउट इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स, आणि तो मग तिथल्या OH बॉन्डबरोबर प्रोटोनेशन होणार, नाही का. आणि प्रोटोनेशन झाल्यानंतर मग आणि तो तिकडून आलेला हायड्रोजन H+ फॉर्ममध्ये, हा मग इथं प्लस चार्ज. आणि त्यामुळं मग याची लोन पेअर याला परत मिळाली. आता बघा, ओके, हा इथं पहिल्यांदा प्रोटोनेशन दाखवत होतो आपण. ठीक आहे, पहिल्यांदा प्रोटोनेशन कंप्लीट करूया. ओके, हे बुकमध्ये वगैरे मेकॅनिझम नाही आहे, पण आपण जे शिकलो आधी आणि थोडंसं एक स्टेप पुढे जाऊन माहीत असलं की रिॲक्शन्स डायरेक्ट लक्षात ठेवायला सोप्या जातात. आणि मग नायट्रोजन, आणि मग हा हायड्रोजन H+ फॉर्ममध्ये बाहेर गेला की परत लोन पेअर मिळाले, त्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज परत नलिफाय झाला, व्हॅनिश झाला. आणि तो हायड्रोजन H+ फॉर्ममध्ये परत स्टेप्स एक्स्ट्रा वाढवत नाही, तो इथं प्रोटोनेट झाला. याचं प्रोटोनेशन ते डायरेक्ट दाखवतो मी. मग इथं लोन पेअरचं शेड पेअर हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स इथं आला, म्हणजे इथं पॉझिटिव्ह आलं. ओके, असं करूया. ठीक आहे, म्हणजे आता परत हे दोन्ही OH बॉन्ड्स मोर पोलार, कारण पॉझिटिव्ह चार्ज ऑन ऑक्सिजन तयार झालेला आहे, कारण लोन पेअरचं शेड पेअर झालं आहे. आता रुटीन 2 लोन पेअर्स होत्याच इथं. ही लोन पेअर जेव्हा इथं शेड पेअर फॉर्ममध्ये येईल तेव्हा हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट ऑक्सिजन असल्यामुळं हा पण मोर पोलार झाला आहे ना, हा पण मोर पोलार झाला आहे. आणि मग ही लोन पेअर इथं शेड पेअर फॉर्ममध्ये आली की हा पॉझिटिव्ह चार्ज ऑन ऑक्सिजन बिकॉज ऑफ दॅट, असा पण ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. त्यात इथं कॉर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मेशन झाल्यामुळं पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे मोर इलेक्ट्रॉन डेफिशियंट, म्हणून तो कार्बन ऑक्सिजन बॉन्ड इट ऑल्सो बिकम्स मोर पोलार, हॅज
बिकम ॲक्च्युली. आणि त्यामुळे मग काय झालं की ही इलेक्ट्रॉन पेअर पूर्ण ऑक्सिजनकडे गेली. ती इलेक्ट्रॉन पेअर पूर्ण ऑक्सिजनकडे गेली म्हणजे त्याचं काय झालं ते पहिला लिहितो. ओके, हा इथं हायड्रोजन आला होता, इथे लोन पेअर होतीच. आता ही शेड पेअर आहे ती लोन पेअर झाली म्हणजे वॉटर. आलं लक्षात. आणि मागं काय शिल्लक राहिलं आता लक्षात येतं आहे, थोडक्यात लिहितो बघा. मागं काय शिल्लक राहिलं बारीक लिहितो. कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड, नेहमीचे 2 लोन पेअर, आणि हा NH2 आणि हा वॉटर. म्हणजे काय आहे अमाइड, ॲसिड अमाइड. मग अमोनियम सॉल्ट मग आपण जे डायरेक्ट लिहितो, इफ ड्राईड अँड फर्दर स्ट्रॉंग हिटेड, आपण लिहितोच डायरेक्ट अमाइड प्लस वॉटर. हे असं आहे. तर असा अभ्यास करणं असं. आणि ह्या मेकॅनिझम्स काही प्रत्येक रिॲक्शनला वेगळे मेकॅनिझम आहे असं नाही आहे. हे या टाईपचं आपण आधी बघितलेलं असतं. त्यामुळं हे बघितलं तर तिथं सोपं जातं, ते बघितलं तर इथं सोपं जातं. आणि मग त्याला रिलेटेड क्वेश्चन्स आणि मग त्या रिॲक्शन्स आणि त्या मिक्स होऊन आलेल्या मेकॅनिझम्स पुढं अजून आपल्याला अभ्यास करायचा आहे. पण असं करायचं असतं. ठीक आहे. फक्त हे सांगतो की ह्या मेकॅनिझम्स, काही मेकॅनिझम्स डायरेक्ट लागतात त्या आपण घेतोच, आणि काही मेकॅनिझम्स ज्या डायरेक्ट लागतात त्याच्यावरून शिकण्यासारख्या आहेत, पूर्वीचे इफेक्ट्स आणि हे त्याचा उपयोग होतो आपल्याला म्हणून शिकायचं. हे दोन्ही माहीत असावं म्हणजे ही गोष्ट आपण विदाऊट प्रेशर समजून घ्यायची. प्रेशर कुठंच घ्यायचं नाही, तरी पण हे रिलॅक्स माइंड आणि तिकडे जरा जास्त जाणीवपूर्वक ज्या डायरेक्ट लागतात त्या. ओके, येस. असा सगळा हा केमिकल रिॲक्शन्स ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड्समध्ये ॲक्शन ऑफ अमोनिया. आणि म्हणजे पुन्हा थोडक्यात म्हणजे अमोनिया फर्स्ट स्टेप इज न्यूट्रलायझेशन, पण तिथं पण इक्विलिब्रियम आहे. अँड इफ इट इज ड्राईड अँड फर्दर स्ट्रॉंगली हिटेड इट गिव्ज अमाइड. ते जे मी मगाशी डायरेक्ट लिहिलं होतं. आणि नंतर मग त्याची मेकॅनिझम सांगितली की तो ड्राय करून स्ट्रॉंग हीट केला तरी त्याच्यामध्ये इक्विलिब्रियम. हे पहिला गोष्ट लक्षात घ्या. इथं इक्विलिब्रियम असतो तर मग इथं का नाही. तो ड्राय केल्यानंतर म्हणजे इथं सेपरेट लिहिला परत. आणि मग लक्षात आलं की अरे बाबा ही लोन पेअर आहे आणि हा मोर पोलर आहे. मग यांच्यामध्ये अशा प्रकारे अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल, हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट कार्बोनिल ग्रुपमधला. मग हाच कार्बोनिल ग्रुप का बरं इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे सांगितलं, रेझोनन्स. मग ते मागं बोललो, आठवण करून दिली. आणि मग पुढं गेलो आपण. आणि मग हा हायड्रोजन इट कॅन गी रिमूव्ड इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स. त्याचबरोबर इथं तो शेअर पण होऊ शकतो. ते दोन्ही स्टेप्स एकदम दाखवल्या. म्हणजे NH2 तयार झाला आणि इथं पॉझिटिव्ह चार्ज. दॅट्स ऑल. आणि याचं पुढं काय होणार अमाइड अँड वॉटर. येस, थँक्यू.